we learn genetic terminology. लास्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन चॅप्टर सुरू केलं होतं, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. तर आज आपण काही जेनेटिक टर्म पाहणार आहोत. या जेनेटिक टर्मिनॉलॉजीमध्ये आपण जवळजवळ 20 ते 21 या जे टर्म आहे जेनेटिक टर्म या शिकणार आहोत. आणि या ज्या टर्म समजून घेतल्या तर पूर्ण चॅप्टर समजायला सोपं जाईल. पहा, तर एकूण जवळजवळ 20 ते 21 या टर्म आहेत. पहा, तर आता फर्स्ट टर्म आपण पाहूया, कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे काय? पहा, डेफिनेशन. कॅरेक्टर इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज कॅरेक्टर. म्हणजे कोणताही ऑर्गॅनिझम असेल त्या ऑर्गॅनिझमचं स्पेसिफिक जर फीचर असेल त्याला काय म्हणायचं? इट इज कॉल्ड ॲज अ कॅरेक्टर. इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल, हाईट ऑफ द स्टेम, कलर ऑफ द फ्लावर, हे झालं called as a character. It is a specific feature. First term, character. Character means it is a specific feature of an organism. For example, that is the height of the stem. Stem ची height कशी आहे? That is a character. And the color of the flower, color of the seed. Seed हे झाले आपले character. हे झाले first term, character. It is a specific feature of an organism. For example, height of the stem. आता second term आपण पाहूया, trait. अगोदर डेफिनेशन लिहिते. पहा, सेकंड टर्म आहे ट्रेट. ट्रेट मीन्स अँड. Trait means an inherited character, and its detectable variant. An inherited character and its detectable variant is called as trait. Traits means character. परंतु हे कोणतं character? It is called as inherited character and its detectable variant. For example, tall and dark. Tall or dark. हे काय झाले? That is called as a trait. आता हे कॅरेक्टर याचं काही हाईट ऑफ द स्टेम. मग स्टेमची हाईट कशी आहे? टॉल की आहे का डॉर्क आहे? पहा, तर त्यामध्ये कॅरेक्टर, त्यामध्ये ट्रेट मीन्स कॅरेक्टर. पण कोणतं कॅरेक्टर? इनहेरिटेड कॅरेक्टर. इनहेरिटेड कॅरेक्टर म्हणजे काय? ज्यामध्ये पॅरेंट्समध्ये जे कॅरेक्टर असतात ते ऑफस्प्रिंग्स किंवा चाइल्डमध्ये काय होतात? ट्रान्सफर होतात. आणि पूर्ण ट्रान्सफर झाल्यानंतर जे कॅरेक्टर ट्रान्सफर चाइल्डपर्यंत कॅरेक्टर पूर्णपणे ट्रान्सफर होईल त्या कॅरेक्टरला काय म्हणायचं? इनहेरिटेड कॅरेक्टर म्हणतात. म्हणजे पूर्ण चाइल्डपर्यंत ते कॅरेक्टर पोचतं, म्हणजे पूर्णपणे ट्रान्सफर होतंय आणि त्या कॅरेक्टरला म्हणतात इनहेरिटेड कॅरेक्टर. आणि हे जे कॅरेक्टर आहे हे डिटेक्ट पण करता येतं आपल्याला, म्हणजे पाहता येतं, चेक करून इट डिटेक्टेबल व्हॅरियंट. त्यामध्ये व्हॅरिएशन आहे का काय ते आप डिटेक्ट करून पाहता येतं. फॉर एक्झाम्पल, आता आपण टॉल ऑर डॉर्क घेतले आहे. पहा, इट इज अ कॅरेक्टर हाईट ऑफ द स्टेम. मग त्यामध्ये टॉल आहे की डॉर्क आहे? पहा, उंच आहे की लहान आहे ते आपण काय केलं? हे कॅरेक्टर डिटेक्ट केलं आणि त्याला म्हणतात ट्रेट असं म्हणतात. अँड इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हॅरियंट, दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रेट. म्हणजे कॅरेक्टर आणि ट्रेट्स
यामध्ये काय थोडासाच डिफरन्स आहे पहा. फक्त यामध्ये कॅरेक्टर आणि ट्रेड हे दोन्ही सारखंच आहे. फक्त या ट्रेड म्हणजे काय, कोणतं कॅरेक्टर, इनहेरिटेड कॅरेक्टर. इनहेरिटेड कॅरेक्टर म्हणजे काय, पेरेंट्स कडून ते पूर्णपणे चाइल्डपर्यंत ते कॅरेक्टर काय होतं, ट्रान्सफर होतंय. त्या कॅरेक्टरला म्हणतात इनहेरिटेड कॅरेक्टर. हे झाल्या दोन टर्म. फर्स्ट टर्म आपण पाहिली कॅरेक्टर आणि सेकंड टर्म आपण पाहिली ट्रेड. आता थर्ड टर्म पाहूया, फॅक्टर. आता फॅक्टर मीन्स फॅक्टर इज पास फॉर वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन थ्रू द गॅमेट्स. म्हणजे गॅमेट्स मार्फत. फॉर एक्झाम्पल गॅमेट्स कोणते, कॅपिटल टी स्मॉल टी, हे दोन टाईपचे काय झाले, कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे दोन टाईपचे काय झाले, गॅमेट्स झाले पहा. आणि या गॅमेट्स मार्फत हे जे आहे फॅक्टर इज पास फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन थ्रू गॅमेट्स, त्याला म्हणायचं फॅक्टर. आता फॅक्टर म्हणजे काय, इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी. इट इज अ युनिट ऑफ ए हेरिडिटी. इट इज ए युनिट of heredity. A particle present in the organism which is responsible for थर्ड डेफिनेशन आपण पाहूया फॅक्टर. फॅक्टर म्हणजे काय, फॅक्टर म्हणजे इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी. हेरिडिटीचं हे काय युनिट आहे. ए पार्टिकल प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम. ए पार्टिकल प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम which is responsible for the inheritance and expression of a character. आता हे जे ऑर्गॅनिझममध्ये हे जे पार्टिकल प्रेझेंट असतात हे काय करतात, कॅरेक्टरला म्हणजे कॅरेक्टरला किंवा इनहेरिटन्सला एक्सप्रेस करण्याचं जे काम करतात इट इज कॉल्ड ॲज अ फॅक्टर. फॅक्टर मीन्स इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी. ए पार्टिकल प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम which is responsible for inheritance and expression of a character. फॅक्टर आणि ट्रेड यामध्ये थोडंसं डिफरन्स सारखेपणा आहे पहा. फॅक्टर म्हणजे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडं जे पास होते त्याला म्हणतात फॅक्टर असं म्हणतात पहा. त्यामध्ये जे ट्रान्सफर होते त्याला म्हणायचं दॅट इज कॉल्ड ॲज अ फॅक्टर. मग त्यामध्ये आईचा कलर, आपल्या आईस कलर, नंतर स्किन कलर, नंतर स्किनचा कलर कसा आहे, हेअरचा कलर कसा बनतो, त्यामध्ये आईचा कलर कसा तयार होतो यासाठी रिस्पॉन्स करण्याचं काम जे पार्टिकल करतात त्याला म्हणतात कॉल्ड ॲज अ फॅक्टर असं म्हणतात. फॅक्टर मीन्स इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी. ए पार्टिकल प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम which is responsible for the inheritance and expression of a character. म्हणजे कॅरेक्टर एक्सप्रेस होण्यासाठी जे रिस्पॉन्स करण्याचं काम जे करतात त्याला म्हणायचं फॅक्टर. मग फॉर एक्झाम्पल सांगितलं आय कलर सांगितला, स्किन कलर सांगितला, नंतर हेअर्स कलर सांगितला. हे जे कॅरेक्टर सांगितले ते कॅरेक्टर कसे तयार होतात आणि हे कसे तयार म्हणजे होण्यासाठी रिस्पॉन्स देण्याचं काम जे करतात दॅट इज कॉल्ड ॲज अ फॅक्टर असं म्हणतात. म्हणजे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जे ट्रान्सफर होतात त्याला काय म्हणायचं फॅक्टर असं म्हणतात. जे स्वतः ट्रान्सफर होतात दॅट इज कॉल्ड ॲज अ फॅक्टर. ही झाली तिसरी टर्म फॅक्टर. आता पुढची टर्म आपण पाहूया
पुढची टर्म आहे जीन. जीन डेफिनेशन अगोदर लिहिते पहा. इट इज ए It is a particular segment of DNA which is responsible for the inheritance and expression of that character. The genes म्हणजे काय पहा. It is a particular segment of DNA. तर DNA मध्ये काय हे जीन्स कुठं असतात. हे जीन्स DNA मध्ये असतात पहा. मग आता जीन्स इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA which is responsible for the expression and inheritance of that character. It is a particular segment of DNA which is responsible for the expression and inheritance of that character. It called as a gene. म्हणजे हे जीन कुठं असतात. हे DNA मध्येच असतात पहा. आता हे जे आपण अगोदर जी डेफिनेशन पाहिली फॅक्टर आणि जीन, अगोदर आपण जी डेफिनेशन पाहिली फॅक्टर आणि जीन, यामध्ये थोडासा डिफरन्स आहे पहा. बाकी सारखंच आहे. त्यामध्ये फक्त जीन जे ट्रान्सफर करतात, जे फॅक्टरला घेऊन जातात त्याला म्हणायचं जीन. आणि फॅक्टर जे म्हणजे ट्रान्सफर करण्याचं जे काम करतात त्याला म्हणायचं जीन. आणि जे ट्रान्सफर होते त्याला म्हणायचं फॅक्टर असं म्हणतात. म्हणजे ट्रान्सफर वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन, कॅरेक्टर ट्रान्सफर जे करतात त्याला म्हणायचं जीन. आणि जे ट्रान्सफर होते ते कॅरेक्टर त्याला म्हणतात इट इज कॉल्ड ॲज अ फॅक्टर असं म्हणतात पहा. तर हे झाले फोर्थ डेफिनेशन. पहिली डेफिनेशन कोणती पाहिली. त्यामध्ये पहिली डेफिनेशन कॅरेक्टर, सेकंड ट्रेड, थर्ड आपण फॅक्टर पाहिली आणि चौथी कोणती टर्म पाहिली. जीन पाहिली पहा. त्यामध्ये हे जीन कुठं असतात. हे DNAच्या आतमध्ये हे जीन असतात. जीन म्हणजे काय. इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNAचा पर्टिक्युलर सेगमेंट आहे आणि याचं काम काय. विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द एक्सप्रेशन अँड इनहेरिटन्स ऑफ दॅट कॅरेक्टर. म्हणजे कॅरेक्टर्स इनहेरिटन्स आणि एक्सप्रेस करण्यासाठी हे जीनचं याला म्हणतात जीन असं म्हणतात पहा. आणि मग फॅक्टर म्हणजे कॅरेक्टर आहे. जे ट्रान्सफर होते त्याला म्हणायचं फॅक्टर असं म्हणतात. आणि ट्रान्सफर करण्याचं जे काम करतो त्याला म्हणायचं जीन असं म्हणतात. आता नेक्स्ट डेफिनेशन आहे अलील. अलील और अलीलो आता अलील्स म्हणजे काय. The two or more alternative form of a gene are called as a allele. Alleles or allelomorph. आता मॉर्फ मीन्स काय. स्ट्रक्चर. डेफिनेशन पहा. अलील्स म्हणजे काय. द टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ ए जीन आर कॉल्ड ॲज अ अलील्स असं म्हणतात पहा. टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ ए जीन म्हणजे जे अलिलोमॉर्फ, अलील्स और अलिलोमॉर्फ. मॉर्फ म्हणजे काय. त्याला स्ट्रक्चर असं म्हणतात पहा. मग त्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर अलील म्हणजे काय. एक टाईपचं आहे जे फॉर्म असतात पहा. समजा हे अलील म्हणजे जे या जीनचे जे टाईप असतात, जे फॉर्म तयार होतात त्याला म्हणायचं अलील. आता फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं आपल्यासारखी जी दुसरी बॉडी तयार होते पहा, आयडेंटिकल जी ऑर्गॅनिझम तयार होतो आपल्यासारखाच, त्याला आपण काय म्हणतो क्लोन असं म्हणतो पहा. परंतु आपल्याला ह्युमन बिंग आणि आपल्यासारखा दिसणारा जो जीव तयार होते त्याला म्हणायचं आपल्यासारखं दिसणारच त्याला आपण काय म्हणतो. जे आपल्यासारखा दुसरा जो ऑर्गॅनिझम तयार होतो त्याला त्या टाईपला काय म्हणायचं क्लोन असं म्हणतात. मग हा सुद्धा हा जो टाईप आहे अलील म्हणजे काय. हा जीनचा एक टाईप आहे किंवा फॉर्म आहे पहा. यापासून या जीनपासून दोन टाईपचे फॉर्म तयार होतात.
फॉर एक्झाम्पल हे जीन आहे पहा, या जीन पासून दोन टाईप फॉर्म 1 आणि 2 हे फॉर्म तयार होतात आणि यालाच म्हणतात टाईप 1 आणि टाईप 2. असे हे जीन पासून दोन टाईपचे जे फॉर्म तयार होतात त्याला म्हणायचं आलील असं म्हणतात पहा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपण सांगितलंय, या आपल्यासारखा दुसरा जो ऑर्गॅनिझम तयार होतो आपल्यासारखा त्याला आपण काय नाव दिलंय, क्लोन असं म्हटलंय. मग त्यामध्ये जीनची सारखा दुसरा जो टाईप तयार होतो त्याला म्हणायचं आलील्स असं म्हणतात पहा. 2 or more alternative form of a gene is called as a allele. आणि allele is a short form of a allelomorph. allele म्हणजे काय, एक allelomorphचा जो शॉर्ट फॉर्म आहे पहा allele. and पहा ही alleles or allelomorph, हे हा alleles म्हणजे काय, जीनचे टाईप आहे किंवा फॉर्म आहे का. The 2 or more alternative form of a gene are called as alleles. आणि त्यामध्ये जे allelomorph आहे पहा, allele is a short form of allelomorph. allelomorph एक शॉर्ट फॉर्म आहे त्याला म्हणायचं allele असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल सांगितले, आपल्यासारखं दुसरं ऑर्गॅनिझम तयार झाला का आपण त्याला काय नाव दिले, क्लोन असं नाव दिले. मग अशाच प्रकारे जीनचं पण दुसऱ्या तयार होते पहा, टाईप तयार होते किंवा फॉर्म तयार होते त्याला म्हणायचं आलील्स असं म्हणतात. 2 or more alternative form of a gene are called as allele. हे टर्म समजून घ्या. हे टर्म समजल्या काही चॅप्टर समजायला सोपं जातं पहा. तर अशा प्रकारे आपण पहा त्यामध्ये फर्स्ट डेफिनेशन पाहिली कॅरेक्टर, सेकंड ट्रेड, थर्ड फॅक्टर, नंतर फोर्थ आपण जीन पाहिली आणि आता आपण आलील्स और allelomorph पाहिली पहा. आता नेक्स्ट डेफिनेशन आहे डॉमिनंट आणि पुढची आहे रिसेसिव्ह. डॉमिनंट आणि रेसिसिव्ह पहा. डॉमिनंट म्हणजे काय, इट इज ॲन allele. इट इज ॲन allele that express even in the presence of an alternative Dominance means it is an allele that express even in the presence of an alternative allele. मग त्यामध्ये जे अल्टरनेटिव्ह म्हणजे जीन, allele म्हणजेच काय असतात, जीन असतात पहा. दोन टाईपचे जर फॉर एक्झाम्पल आपण घेतलं तर त्यामध्ये आपण जीन घेतले त्यामध्ये दोन टाईपचे पहा आलेला आहे. त्यामध्ये A1 आणि A2 पहा. जीन पासून काय झाले, दोन टाईपचे आलील तयार झाले, A1 आणि A2. मग यामध्ये A2 जर एक्सप्रेस झाला, दॅट इज एक्सप्रेस A1 इन द प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह allele. हे दोन अल्टरनेटिव्ह फॉर्म आहे या जीनचे. त्यामध्ये जे एक्सप्रेस होतात दॅट इज कॉल्ड ॲज अ डॉमिनंट असं म्हणतात. त्याला काय म्हणतात, डॉमिनंट असं म्हणतात. म्हणजे अल्टरनेटिव्ह अल्टरनेटिव्ह allele जे एक्सप्रेस होते कॅरेक्टर दॅट इज कॉल्ड ॲज अ डॉमिनंट कॅरेक्टर असं म्हणतात पहा. डॉमिनंट म्हणजे इट इज ॲन allele दॅट एक्सप्रेस इट्स ट्रेड्स इवन इन द प्रेझेन्स ऑफ ॲन अल्टरनेटिव्ह allele. मग आता हे फॉर एक्झाम्पल आपण घेतलं कॅपिटल टी आणि स्मॉल टी. यामध्ये घेतली, यामध्ये कॅपिटल टी आणि स्मॉल टी. यापासून F1 जनरेशनमध्ये जे तयार होते ते सगळे कोणते प्लॅन्ट तयार होतील,
12 प्लांट तयार होतील पहा. आणि दुसरं एक्सप्रेस होत नाही, जे एक्सप्रेस होते त्या कॅरेक्टर त्याला म्हणतात दॅट इज कॉल्ड ॲज अ डॉमिनंट. इट इज ॲन allele that express its trait even in the presence of an alternative allele. अल्टरनेटिव्ह allele दोन टाईपचे जीन असतात पहा, दोन फॉर्ममध्ये असतात आणि त्यामध्ये जे एक्सप्रेस होते त्याला म्हणायचं इन F1 जनरेशन दॅट इज कॉल्ड ॲज अ डॉमिनंट. म्हणजे जीन्स म्हणजे त्यामध्ये जेनेटिक कॅरेक्टर्स कॅरी करतात दॅट इज कॉल्ड ॲज अ. यामध्ये दोन टाईपचे जीन काढलेले आहे A1 आणि A2. हे जेनेटिक इन्फॉर्मेशन काय करतात, कॅरी करण्याचं काम करतात आणि यामध्ये जे कॅरेक्टर एक्सप्रेस होते दॅट इज कॉल्ड ॲज अ डॉमिनंट. आता त्यामध्ये पहा रेसिसिव्ह. आता रेसिसिव्ह मीन्स this allele is not expressed in the presence of an alternative allele. त्यामध्ये अल्टरनेटिव्ह allele जे असतात, अल्टरनेटिव्ह फॉर्ममध्ये जे जीन असतात त्यामध्ये जे allele एक्सप्रेस होत नाही. This allele is not expressed even in the presence of an alternative allele. अल्टरनेटिव्ह फॉर्ममध्ये जर allele असले त्यामध्ये जे एक्सप्रेस होत नाही कॅरेक्टर दॅट इज कॉल्ड ॲज अ रिसेसिव्ह असं म्हणतात पहा. तर फॉर एक्झाम्पल कॅपिटल टी आणि स्मॉल टी आपण घेतलं, त्यामध्ये F1 जनरेशनमध्ये जे एक्सप्रेस होते कॅरेक्टर ते सगळे प्लॅन्टॉल तयार होतात आणि जे एक्सप्रेस होत नाही त्याला काय म्हणतात, रेसेसिव्ह असं म्हणतात. इट इज रेसेसिव्ह. दिस allele इज नॉट एक्सप्रेस. This allele is not expressed even in the presence of an alternative allele. अल्टरनेटिव्ह allele जे कॅरेक्टर एक्सप्रेस करू शकत नाही त्याला म्हणायचं दॅट इज कॉल्ड ॲज अ रेसेसिव्ह असं म्हणतात. आणि ही कंडिशन कुठं आढळते, ही रेसेसिव्हमध्ये इन हेट्रोझायगस कंडिशन. आता हे हेट्रोझायगस कंडिशनमध्ये जे कॅरेक्टर एक्सप्रेस होत नाही ते सप्रेस केलं जातं त्याला काय म्हणायचं, रेसेसिव्ह असं म्हणतात पहा. तर अशा प्रकारे आपण या टर्म पाहिल्या. जवळजवळ आपण 6 ते 7 टर्म पाहिल्या पहा. फर्स्ट टर्म आपण पाहिली कॅरेक्टर. कॅरेक्टर मीन्स परत एकदा सांगते पहा या टर्म. कॅरेक्टर म्हणजे काय, इट इज द स्पेसिफिक फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज अ कॅरेक्टर. इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज कॅरेक्टर. सेकंड टर्म पाहिली आपण ट्रेट. ट्रेट्स मीन्स काय, अन इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हेरियंट. म्हणजे कॅरेक्टर आणि ट्रेट सारखंच आहे, फक्त कोणतं कॅरेक्टर, जे इनहेरिटेड कॅरेक्टर आहे, जे पेरेंट्सकडून चाइल्डपर्यंत पोचलं जातं त्या कॅरेक्टरला काय म्हणायचं, इनहेरिटेड कॅरेक्टर असं म्हणतात. आणि आपलं ते कॅरेक्टर डिटेक्ट पण करता येतं दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रेट्स असं म्हणतात. तिसरी डेफिनेशन आपण पाहिली फॅक्टर. फॅक्टर म्हणजे काय, इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी, a particle present in the organism which is responsible for the expression and inheritance of a character. It is a unit of heredity. हेरिडिटीचं एक युनिट आहे आणि ऑर्गॅनिझममध्ये जो पार्टिकल असतो त्या पार्टिकलचं काम काय आहे, तर हे पार्टिकल प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ ए कॅरेक्टर. कॅरेक्टर इनहेरिट करण्याचं आणि एक्सप्रेस करण्याचं जे काम करतात दॅट इज कॉल्ड ॲज अ फॅक्टर्स असं म्हणतात पहा. त्यानंतर पुढची डेफिनेशन पाहिली आपण जीन. आता जीन म्हणजे काय, इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ ए DNA विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ दॅट कॅरेक्टर. त्यामध्ये जीन आणि फॅक्टर हे सारखंच आहे, फक्त जीन काय करतो, कॅरेक्टर ट्रान्सफर करण्याचं काम करतो आणि जे ट्रान्सफर होते चाइल्डपर्यंत त्याला म्हणायचं फॅक्टर ट्रेट्स असं म्हणतात पहा. त्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे पहा. जे ट्रान्सफर करण्याचं काम करतो त्याला जीन म्हणतात आणि जे चाइल्डपर्यंत ट्रान्सफर होते त्याला म्हणायचं फॅक्टर किंवा ट्रेट्स असं म्हणतात. जीन म्हणजे काय, इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ दॅट कॅरेक्टर. जीन म्हणजे काय, कुठं असतात हे जीन, DNA जे DNAच्या आतमध्ये जीन्स असतात पहा. नंतर पुढची टर्म पाहिली आपण
आलेलो मोर पाहिले पहा. आलील म्हणजे काय? आलील म्हणजे जसं आपल्यासारखा दुसरा ऑर्गॅनिझम तयार होतो आपल्यासारखाच, आपण त्याला काय नाव दिलं? क्लोन असं नाव दिलंय. मग या जीन सारखंच हे जे जीन असतात या जीन पासून 2 टाईपचे फॉर्म तयार होतात, त्याला म्हणायचं आलील्स असं नाव म्हणतं पहा. आलील 1 आणि आलील 2 असं त्याला नाव दिलेलं आहे पहा. थोडक्यात आलील्स म्हणजे काय? द 2 or more alternative form of a gene आर कॉल्ड ॲज आलील्स असं म्हणतात त्याला. 2 किंवा 2पेक्षा जास्त अल्टरनेटिव्ह फॉर्म तयार होतात जीन पासून, त्याला म्हणायचं आलील्स असं म्हणतात पहा. आणि नंतर आपण या 2 डेफिनेशन पाहिल्या, डॉमिनंट आणि रेसिसिव्ह. डॉमिनंट म्हणजे काय? जे आपण पेरेंट्समध्ये क्रॉस घडून आणला का F1 जनरेशनमध्ये जे कॅरेक्टर एक्सप्रेस होते त्या कॅरेक्टरला डॉमिनंट्स असं म्हणतात. म्हणजे त्यामध्ये 2 टाईपचे आलील असतात पहा, जीन्स असतात पहा. अल्टरनेटिव्ह फॉर्ममध्ये जीन असतात. इट इज डॉमिनंट म्हणजे काय? इट इज ॲन आलील दॅट एक्सप्रेस इट्स ट्रेड्स इवन इन द प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह आलील. अल्टरनेटिव्ह आलीलमध्ये जे एक्सप्रेस होते त्याला काय म्हणायचं? दॅट इज कॉल्ड ॲज डॉमिनंट असं म्हणतात. आणि जे अल्टरनेटिव्ह आलील असले तरी जे एक्सप्रेस होत नाही त्याला काय म्हणायचं? रेसेसिव्ह असं म्हणतात पहा. थँक्यू.